नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज मी तुम्हाला दाखवणार आहे केळ्याची कापं. ही लोखंडी केळी असतात. केळ्यांना खूप डिंक असतो, त्यामुळे ती कापल्याबरोबर लगेच पाण्यात टाकावी लागतात. बटाटा ज्या ह्याने सोलतो आपण, त्याने मी केळ्याची कापं सोलून घेतली. सोलल्याबरोबर लगेच पाण्यात टाकली आहेत. आता आपण त्याची कापं करणार. जाड अशी कापं करून घेतली आहेत. एकदम बारीक पण नाही, एकदम जाड पण नाही. डिशमध्ये थोडा लाडू रवा आणि तांदळाचं पीठ घेतलं आहे. त्यात मसाला, मीठ, हळद एवढं टाकून मिक्स करून घेतलं आहे. पिठाचं मिश्रण व्यवस्थित मिक्स करून नंतर त्यात ही केळी कोकणात मिळतात. मिश्रण मिक्स करून भाजीची केळी असं म्हणतात त्यांना, तर किंवा लोखंडी केळी जाड असतात ती भरपूर. त्याची भाजीसुद्धा अप्रतिम लागते. गॅसवर तवा ठेवला, तवा गरम करत ठेवलाय. आता एक केळीचं काप आपण या रव्याच्या मिश्रणामध्ये मिक्स करून केळी कापं तव्यावर टाकणार. प्रथम तेल टाकूया. घेतली. आता ते तव्यामध्ये तेल टाकले. तेल थोडे जरा जास्तच टाकले, नाहीतर ते करपतील खाली. आता एक एक करून काप तव्यात तेलात बुडवून सोडते. अशा प्रकारे तव्यात केळीची अशी उभी कापं सोडल्यास सर्व खालच्या बाजूने तेल लागते ते कापांना. त्यामुळे जास्त केळीला भाजीची केळी किंवा लोखंडी केळी असे बोलतात. जे जाड काप असेल ते तव्याच्या मधोमध ठेवावे.